33व्या ऑलिम्पिकच्या दिमागदार सोहळ्याच्या उद्घाटनानंतर तर सगळ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत कोण ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणार। या ऑलिम्पिकमध्ये भारताचे तब्बल 117 जणांचं पथक आलेलं आहे। त्यामुळे जे टोकियोमध्ये जी 7 पदकं होती त्याच्या पलीकडे जाऊन 10 पदकं जिंकणार का ह्याचीच आजपासून खऱ्या अर्थाने सगळ्या जगाला उत्कंठा आहे, सगळ्या भारतीयांना उत्कंठा आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पण 6 खेळाडू आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकाचा दुष्काळ संपवणारी ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा असणार का ह्याकडे पण सगळ्यांचं लक्ष येणार आहे। आणि या सगळ्यांना सगळ्या भारतीयांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातून पण अनेक ऑलिम्पिकचे चाहते पॅरिसमध्ये दाखल झाले। आता आपल्याबरोबर आहे खास मुंबईची ईशा परब। खरं तर आपल्या पॅरिसमधील ग्रॅज्युएशन संपल्यानंतर ती पूर्णपणे ऑलिम्पिकसाठी उत्सुक आहे, मोठी उत्कंठा आहे। ह्या ऑलिम्पिकमध्ये कोण बाजी मारेल, कोण जिंकेल ऑलिम्पिक? फर्स्ट ऑफ ऑल फार एक्साइटमेंट आहे, फार लकी वाटतं आहे मला की मी ऑलिम्पिक्स असताना पॅरिसमध्ये आहे। सो मला इथे राहून इकडची एक्साइटमेंट एक्सपिरियन्स करता येणार आहे। आणि लास्ट ऑलिम्पिक्समध्ये नीरज चोप्राने आपल्यासाठी गोल्ड मेडल आणला होता, सो त्याच्याकडून तर फार एक्सपेक्टेशन्स आहेतच। PV सिंधू आय होप तिला तिचं 3rd मेडल या ऑलिम्पिक्समध्ये मिळेल। निखत झरीनचा डेब्यू असणार आहे, सो त्याबद्दल पण फार एक्साइटमेंट आहे। सो आय होप की डबल डिजिटमध्ये यावर्षी आपल्याला मेडल्स येतीलच। ऑलिम्पिकसाठी हातात तिरंगा घेऊन तू जेव्हा स्टेडियममध्ये असेल तेव्हा मनात काय भावना असतील, काय उत्साह असेल? फक्त फर्स्ट ऑफ ऑल प्राऊड फिलिंग असणार आहे की या प्लॅटफॉर्मपर्यंत आपले प्लेयर्स इतके पोचले आहेत आणि त्यावर मेडल असेल तर मग जस्ट प्युअर प्राईड की खूपच छान वाटणार आहे, फार हॅपी फिलिंग असणार आहे। तर हे वैशिष्ट्यपूर्ण ऑलिम्पिक आहे, महाराष्ट्राचे 6 खेळाडू सहभागी होतात। विशेषतः बॅडमिंटनमध्ये आपल्याला खूप पदकाची आशा आहे, मोठा दुष्काळ पदकाचा संपुष्टात येणार आहे। ह्याची डोळा कदाचित तुला महाराष्ट्राचे जो पदकाचा दुष्काळ आहे तो बघण्याची संधी मिळणार आहे। काय वाटतं कोण महाराष्ट्राचे खेळाडू ह्यावेळेला ऑलिम्पिक गाजवेल? गौरव शेट्टीबद्दल बरंच ऐकण्यात येतं आहे, सो होपफुली त्याच्याकडून आपल्याला एक मेडल येईलच। तर फिंगर्स क्रॉस्ड की एव्हरीथिंग गोज वेल आणि आपल्याकडे ते एक मेडल नक्कीच येईल। नीरज चोपडासह महाराष्ट्राच्या गौरव शेट्टीकडे तमाम भारतीयांच्या नजरा असणार आहे, कारण की जो महाराष्ट्राचा पदकाचा दुष्काळ आहे खाशाबा जाधवानंतर वैयक्तिक खेळात महाराष्ट्राला पदक मिळालं नाही, ते पदक निश्चितच गौरव शेट्टीनिमित्त मिळेल अशीच तमाम भारतीयांची अपेक्षा आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक, फ्रान्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।